नुसतं क्रिकेट नाही तर त्या समवेत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम देखील भाई नेहमी घेऊन येत असतात. दमदार असं नेतृत्व आहे, मनसेचं कडवट असं नेतृत्व जितेंद्रभाई पाटील. फुल टॉस बॉल स्वीप केलाय, बॉल स्क्वेअर लेगला, पहिला धमाका आकाश लोंगलेच्या बॅटमधून षटकार. मध्ये देखील अमोल मोडकने आवर्जून उल्लेख केला की क्रिकॉनचा चेंडू म्हणजे गोलंदाजांसाठी थोडा धोकादायक ठरू शकतो. मी विनंती करतोय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभि देवघरे आणि सन्माननीय राजेजी मोडक यांना की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. खरं तर टेनिस क्रिकेटसाठी अविरत ते सेवा करत असतात. दोन्ही मान्यवरांचे मनापासून स्वागत. षटकार आलाय सेकंड बॉलवर, समोर खेचलाय, लॉंग ऑफच्या वरतून बॉल चाललाय तो सीमारेषा पार, वन बाउन्स, चौकार. चौकार अमित सोनाच्या विरोधात. पहिला चेंडू निर्धाव, परंतु त्यानंतर आकाश लोंगले. नुकताच बीड येथे जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब पटकावलाय तो आकाश लोंगलेने. 5 पॉइंटसाठी फक्त बाईक गेली. एक्स्ट्रा कव्हरला झेल होईल का, आणि इथे उलटा प्रयत्न केला होता. उलटा धावत असताना फेक झाले आणि 2 धावा इथे मात्र घेतल्यात. अजय लोंगलेचं कौतुक करायला हवं, त्याने फोर्स केलं आकाशला ही दुसरी धाव घेण्यासाठी. 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या ती मात्र 12. मनसेचे पदाधिकारी मंचावरती उपस्थित आहेत. पुढील 4 रात्रींमध्ये रायगड जिल्हा असू दे, ठाणे जिल्हा असू दे, तमाम महाराष्ट्रातील मनसेचे पदाधिकारी या क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहतील. बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या वरतून एक दिमागदार फटका आकाशच्या बॅटमधून उमरोलीसाठी, आणखी एक चौकार. आकाश लोंगले कडून मात्र चालू, त्याचा फॉर्म त्याने चालू ठेवला. बॅकफुटला जात असताना फटका त्याने केसला, चौकार. धावसंख्या 16. अधिराज 11, स्वर्गीय दिबा पाटील उमरोली या संघ. फुल टॉस मिड विकेटला केसला, गॅप आहे त्या ठिकाणी. बॉल पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल, चौकार. 4 धावा. लगेचच फिल्डिंग सेटअप करून घ्या. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा देखील आल्यात 20. 1 षटकार आणि 3 चौकार, 1 डबल. मंचावरती सन्माननीय जिल्हा सचिव अक्षयजी महाले साहेब उपस्थित आहेत. आदरणीय राजेंद्रजी राऊत साहेब, प्रदीपजी पाटील साहेब, अवधूतजी आत्रे साहेब, मनोहरजी राऊत साहेब, विशालजी शिंदे साहेब उपस्थित आहेत. जितेंद्रजी रुठे उपस्थित आहेत. श्री बबनजी राऊत साहेब उपस्थित आहेत. करणजी खडे उपस्थित आहेत. राजेशजी साळुंके साहेब उपस्थित आहेत. नामदेवजी राऊत साहेब उपस्थित आहेत. प्रकाशजी राऊत साहेब देखील उपस्थित आहेत. भैरवनाथ क्रीडा मंडळ गारपोलीचे माजी खेळाडू देखील उपस्थित आहेत. त्यांचा रेकॉर्ड प्रत्येकाला ठाऊक आहे. भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीला क्रिकेटची परंपरा लाभलेली आहे. भले आताचा संघ थोडा बॅकफुटला असेल तरी सुद्धा मागील आपण जर का इतिहास उलगडला तर भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचा अगदी क्रिकेटमध्ये एक आदराने नाव घेतला जातो. ती परंपरा मात्र पुढे चालू ठेवायला हवी इतर खेळाडूंनी. 20 धावा पहिल्या षटकात.
हलक्या हातानं अजय लोंगलेनं शहाणपण दाखवलं. त्याला ठाऊक आहे आकाशच्या बॅटमधून धावा येत आहेत. धाव संख्या 21 आणि उद्या जे माझे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक शो मॅच असेल. ठीक 6:45 वाजता ती मॅच मात्र चालू होईल, हे लक्षात असावं. 21 धावा झालेल्या आहेत. 21. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी आलाय तो हेमंत संचे. सिद्धिविनायक नेरलपाडा आणि त्यांच्या विरोधात अधिराज 11 स्वर्गीय दीपा पाटील उमरोली या दोन संघादरम्यान चालू असलेला संघर्ष. वेगवान चेंडू होता, मिस झाला बॅटर आकाश. प्रत्येक इनिंग मध्ये टीमला एक एक रिव्ह्यू दिला जाईल. तो असेल वेस्टाईट साठी आणि त्याचबरोबरीने यस इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि रनआउट साठी. आणि जेव्हा वाटेल पंचांना की त्यांना रिव्ह्यू घ्यायचं तर ते नक्कीच घेऊ शकतात. DRS उमेश केणे सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. सध्या मेन अंपायर विके शेलार खंबालपाड्याचे अत्यंत दर्जेदार खेळाडू. सध्या 40+ क्रिकेट ते गाजवत आहेत. परंतु सध्याच्या सिच्युएशनला असंही म्हणेल की करंट प्लेयर म्हणून देखील कामगिरी करू शकतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय हे लक्षात असू द्या. आणि तिसऱ्या लेग अंपायर आता तेच सांगत असताना की तुम्ही तुमचा रिव्ह्यू गमावलाय या इनिंग पुरता. लॉंग ऑफला फटका, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडून, चाललाय सीमारेषा पार. आकाश ऑन फायर, चौकार. चांगला चेंडू. गोलंदाज हेमंत चंचे. अनेक नवोदित खेळाडू या संघामध्ये तुम्ही पाहताय. अमित सोना एक्सपिरियन्स बॉलर या टीमचा. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आकाशने जोरदार आक्रमण केलं त्याच्या विरोधात. अक्षय मात्रे विकेट किपरच्या भूमिकेत या टीमला लीड करतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अधिराज 11 स्वर्गीय दीपा पाटील उमरोली या संघ. ऑन साइडला व्हाट अ ग्रेट शॉट. स्लॉक स्वीप दर्जेदार. आकाश लोंगलेने बॉल पाठवलाय थेट बागेत. षटकार. असे पाहतोय की कदाचित बॉल बॉय सगळ्यात व्यस्त असेल, बाकी कोणी नाही. कारण जसा चेंडू बॅट वरती येतोय तसा चेंडू बाहेर फेकला जातो. याच गोष्टीचा उल्लेख मात्र अमोल मोडकने देखील केला. पहिल्या मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला. बंटी बोरने देखील चांगली कामगिरी केली. त्याने दाबा कुठल्या होत्या 46-46. पा उमरोलीचे पाठीराखे त्यांचे विशेष कौतुक करायला हवं. LED स्क्रीनचे ऑपरेटर कोणी असतील तर त्याने त्वरित स्टेजशी संपर्क साधावा. LED स्क्रीनचे ऑपरेटर कोणी असतील तर त्याने लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधावा. आणि त्याचबरोबरीने शार्पी ऑपरेटर. हुक केलाय स्क्वेअर लेगच्या वरतून आकाश लोंगलेचा दिमागदार षटकार.
धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा टोटल धावा झाल्या त्या स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाच्या 37 आणि वैयक्तिक आकाश लोंगलेच्या धावा पाहिल्या तर तो खेळतोय 36 वर. पहिल्या मॅच मध्ये देखील अशीच परिस्थिती होती. वैयक्तिक खेळला तो बंटी बोरी 46 वरती तो मात्र बाद झाला परंतु त्याचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय. अमोल मोडकची एक लाजवाब इनिंग आपण पाहिली सेकंड इनिंग मध्ये. त्या धावांचा त्याने पाठलाग चौथ्या षटकातच मात्र केला. फलंदाजांसाठी अतिशय अनुकूल अशी असलेली परिस्थिती. मनसेचं दिमागदार आयोजन. आदरणीय जितेंद्रभाई पाटील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मनसेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. 2 ओव्हरमध्ये 37 धावा. सलग 3 षटकारांसाठी सलग 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय शिवाजीदादा कोळंबे यांच्या वतीने चालू मॅच मध्ये 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. नामी संधी खेळाडूंना विशेष कौतुक अजय लोंगलेचं आहे. 5 सेकंड ओव्हरला पहिल्या बॉलवरती स्ट्राईकला आला. अजिबात त्याने हात खुले केले नाही. सिंगल घेतली. आकाशला स्ट्रायकिंग एंडला आणलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील तो पहिला चेंडू फेस करत असताना त्याने सिंगल घेतली. भिवपुरी रोड स्टेशन नजीक जी पेन पार्कची व्यवस्था आहे त्याचे प्रवर्तक शिवाजीदादा कोळंबे यांच्या वतीने पारितोषिक या चालू सामन्यामध्ये सलग 3 षटकार सलग 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. अक्षयने झेल सोडलाय स्वतःच्याच गोलंदाजीवर आणि 2 धावाही घेतल्यात. कदाचित तिसरीसाठी पलटेल. 3 धावा. नशिबाची साथ आकाशच्या बाजूने. 3 धावाने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 41-41. अक्षयने फसवलं होतं आकाशला परंतु त्याने झेल सोडला. क्रीडांगणाच्या बाजूने येत असताना ज्या 4 व्हीलर्स कार धारक असतील किंवा 2 व्हीलर्स असतील त्यांना नम्रतेची विनंती आहे की येता जाता आपण सावकाश या. पहिली विकेट सन्माननीय यशवंतजी लोंगले साहेब उमरोली यांना विनंती आपण मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. पहिला धक्का दिलाय अक्षयने. फलंदाज बाद अजय लोंगले. संघाची धाव संख्या 41-41. पहिला धक्का दिलाय तो अक्षयने अजय लोंगलेच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानात आकाश गायकर आलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. जेवढा बॅटर शफल झाला तेवढाच बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु पंच इथे दंडित करतायत. वाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाणार. धाव संख्या ती 42-42. नेक्स्ट मॅच श्री खांबाया प्रसन्न मायरा 11 मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान भोतिवली. फाईन लेगला कलात्मक फटका. आकाश गायकरच्या बॅटमधून आले आक्रमण षटकार.
इथे आलाय 6 धावा. तर त्वरित मध्ये एस मशे यांच्या वतीने बेस्ट बॅटर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी मात्र आकर्षक बॅट दिली जाईल. SM स्पोर्ट्स श्रेयसजी मसे धन्यवाद. अक्षय पूल करण्याचा प्रयत्न, गॅप आहे, बॉल नक्कीच जाईल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. इथे समाप्त झालेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 52 धावा. आणि दरवर्षीप्रमाणे पहा आदरणीय जितूभाई यांची स्पर्धा सुरुवात होतेच काय लगेचच अनेकांच्या कमेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय शरदजी ठाणगे साहेब सांगतायत की कमेंटद्वारे खूप मस्त आयोजन दादा, दरवर्षी तुमचं आयोजन हे देखणं असतं, पाहण्यालायक असतं. आणि त्यांच्या वतीने शरदजी ठाणगे साहेबांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ऑफिशियल दीपवीर बिराडे अर्थातच मला असं वाटते आमचे डोंगर नाव्याचे आहेत, त्यांच्या वतीने प्रियेश बाबरे यांचं खूप कौतुक करण्यात आलं आहे. दीपवीर बिराडे आपलं सहर्ष स्वागत. आणि भूषणजी सातपुते यांनी भाईंसाठी एक छान कमेंट केलेली आहे. रायगडचा मनसे किंग अर्थातच जितूबाई, आपलं खूप असं आयोजन, खूप छान आयोजन, आपले मनापासून स्वागत. क्या बात आहे. शिवाजी दादा कोळंबे आणि गणेशजी लोंगले साहेब यांना विनंती, आपण मंचावरती या. मार्कवाडी टीमचा कॅप्टन, आपण लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधावा. सिंगल मात्र ते घेतले, ते उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता. त्रेपन्न धावा, 53. आकाश गायकर वैयक्तिक 8 वरती खेळतोय. चांगला चेंडू, छोट्या उंचीचा खेळाडू आहे परंतु चांगली गोलंदाजी नेहमी करतो. शिवम खरं तर एक चांगला क्षेत्ररक्षक होता शिवम, छोटा चिता. त्यानंतर त्याने आपले क्रिकेटमध्ये येत असताना आपण बघतो ना की सुरुवातीला तुम्ही स्टीव्ह स्मिथला पाहिले तर ॲज अ लेग स्पिनर आला होता, परंतु टेनिस क्रिकेट विश्वातील एक भला महान बॅटर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. पाठ टप्पा पडतोय, थोडा हलकासा बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी शिवम चंचेकडून. उंची लहान आहे परंतु मूर्ती महान आहे.
पुन्हा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, तिथे देखील यशस्वी राहिलाय. छोट्या मूर्तीचा गोलंदाज, परंतु कमालीची गोलंदाजी त्याच्याकडून चालू आहे. शिवम चंचे 3 ओव्हरमध्ये 52 होत्या. मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव त्याने दिले. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा शिवम चंचे. आणखी एक निर्धाव आकाशच्या विरोधात. म्हणूनच मी अजयचं कौतुक करत होतो. अजय काय करत होता? आकाश चांगला फॉर्म मध्ये, त्याला सिंगल घेऊन त्याला स्ट्रायकिंग एंडला आणत होता. 4 चेंडू निर्धाव खेळला आकाश. मोहित सिंग पोद्दार कन्स्ट्रक्शनचे यांना विनंती, आपण मंचावरती या. मोहित सिंग सर, आपलं सहर्ष स्वागत. भन्नाट गोलंदाजी. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय शिवम चंचे. छोटा चिता इथे पुन्हा एकदा कमालीचा कामगिरी करून गेलाय आणि निर्धाव चेंडू त्याने टाकलेत. जवळजवळ 5 या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिले. 4 ओव्हरमध्ये 3 ओव्हरमध्ये 52 होत्या. या ओव्हरमध्ये फक्त एकच आली. 53 धावा झालेल्या आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 17, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 15. एक विकेट घेतली अक्षय मात्रेने आणि शिवमने फक्त एकच धाव दिली. मनसे रायगड चषक 53 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय शेवटच्या षटकात अक्षय मात्रे. लास्ट ओव्हर. आकाश ऑन स्ट्राइक. ओव्हर पिच बॉल, स्ट्रेट हिट पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. 4 हॅलो, समोर जे बसलेले आहेत त्या पट्ट्यावरती कृपया करून कोणी बसू नये. धन्यवाद. लॉंग ऑन ला फटका खेचलाय. अमित सोना आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे थांबवलंय आकाशने. माफी असावी, आकाशनेच थांबवलंय. दोन्ही आकाश लोंगले आणि एक आकाश गायकर आहे. एकेरी धाव, धावसंख्या 58, 58. मागच्या मॅच मध्ये 58चा पाठलाग 4थ्या ओव्हर पर्यंत झाला होता. आकाश लोंगले खेळतोय 45 वर. अर्धशतक होईल, संधी आहे, परंतु सध्या आकाश गायकर. लॉंगॉनच्या दिशेने खेचलेला हा फटका, फक्त एकच धाव. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील? कारण वैयक्तिक 45 वरती खेळतोय तो आकाश लोंगले, जो सुरुवातीपासून आक्रमण करतोय. 4थ्या षटकात त्याला स्ट्राइकच मिळाली नाही. अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली हा संघ. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात हा पहिला असा संघ आहे ज्याने स्वर्गीय दिबा पाटील या नावाने हा खेळला. व्हाईट बॉल, पंच इशारा करतात. एक्स्ट्राची आणखी एक धाव. धावसंख्या 60 संघाची. नेक्स्ट मॅच मार्केवाडी आणि भुतिवली संघ. आपण कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. मनसे रायगड चषकातील पहिला अर्धशतक आकाश लोंगलेच्या नावावर. स्वर्गीय दिबा पाटील उमरोली खेळाडू आकाश लोंगलेने मनसे रायगड चषक, आदरणीय जितूबाई पाटील यांची अग्रनामांकित स्पर्धा मनसे रायगड चषकातील पहिला अर्धशतक इथे झळकावलं. एकदा बॅट उंचवा आकाश लोंगले. कमालीची फलंदाजी. ग्रेट बॅटर. 17 बॉल मध्ये 51 धावा त्याने कुठल्या. कव्हर्सला खेचलाय. क्रिकॉनचा चेंडू आहे, नाही थांबणार. चाललाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा फक्त अपेक्षित आहे. चौकार.
थँक्यू. धावा संख्या 70. आकाश लोंगलेच्या या अर्धशतकासाठी शिवाजी कोळंबे पे अँड पार्क यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. मिडविकेटला दिला बॉल भिरकावून डीपमध्ये फिल्डर आहे. फक्त एकच धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न कदाचित स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल फलंदाज, परंतु इथे सत्र समाप्त झालेला हा शेवटचा चेंडू होता. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 71-72 धावांचा पाठलाग. परंतु एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आकाश लोंगलेसाठी, ज्याने मनसे रायगड चषकातील पहिला अर्धशतक झळकावलं. 17 बॉल 51 ची इनिंग होती. शेवटपर्यंत 19 चेंडूंमध्ये 56 धावसंख्येची इनिंग त्याने साकारल्याने आपल्या संघाला नेऊन ठेवलंय तब्बल 71 वर. 72 धावांचा पाठलाग करायचे सिद्धिविनायक नेरळ. पण यशवंतजी लोंगले साहेब, महेशजी देशमुख साहेब आणि अरुणजी दाभणे, भरतजी दाभणे साहेबांचा सत्कार करणार आहोत. मयूरजी लोंगले आणि भास्करजी लोंगले साहेब यांना विनंती की आपण मंचावरती या. राजेंद्र राऊत साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते यशवंतजी लोंगले, महेशजी देशमुख साहेब आणि भरतजी दाभणे साहेबांचा आपण सत्कार करावा. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. तुम्ही विलंब केला तर ओव्हर्स कमी करण्यात येतील. सेकंड इनिंग सुरू होण्याच्या अगोदर भुतेवली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. नामदेव मार्के आपला कॅप्टन त्वरित पाठवा. जानमान भुतेवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. काय लाजवाब फलंदाजी पाहिली आपण आकाश लोंगलेकडून. कमालीचा खेळला. 19 चेंडूंमध्ये 56 धावा त्याने कुठल्या. पहिला अर्धशतक मनसे रायगड जिल्हा चषकातील राजेंद्र राऊत साहेबांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. मनोहरजी राऊत साहेब आणि प्रकाशजी राऊत साहेब. चला चला दोन्ही फलंदाज आपण लगेच रवाना व्हा. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा. करण खडे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. करणजी खडे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. स्वतः विद्यार्थी सेनेचे देखील कार्यभाग सांभाळत आहेत. कबड्डीचे चांगले खेळाडू देखील आहेत, चांगले टीम लीडर देखील आहेत करण खडे आणि त्यांच्या शुभ हस्ते श्री खांबया प्रसन्न मायरा 11 मार्केवाडी नामदेव मार्के आलेले आहेत आणि जानमान भुतिवली संघाचा कर्णधार मायरा 11 MG ग्रुप मार्केवाडी असा हा संघ आणि त्यांच्या विरोधात जानमान भुतिवली. करण खडे साहेबांच्या शुभ हस्ते ते टॉस. प्रवीणजी राणे यांना देखील विनंती की आपण देखील जॉईंट व्हा. टॉस इथे करणजी खडे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आणि टॉस जिंकलाय मार्केवाडी संघाने. पाहुण्यांना विनंती की आपण आसनस्थ व्हावं. नामदेव मार्के आपल्या समोर जोडले जात आहेत. काय निर्णय असेल नामदेव? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतंय हे सगळे आयोजन पाहिल्यानंतर? 100% भाईंचं आयोजन दरवर्षी छानच असतंय आणि त्यातमध्ये रायगड आणि यामध्ये मला असं वाटतं आता एक 3-4 वर्ष झाले बघतोय एकच टुर्नामेंट उरली अशी की तिथे 32 संघ टी शर्ट देण्यात येतात. त्यामुळे या काही परिस्थितीमध्ये आमचा खेळण्याचा इथे प्रयत्न असतो आणि आयोजनाच्या बाबतीत तर काय जितू भाईंचा नादच नाही. नामदेव अनेक स्पर्धा तुम्ही जिंकलेल्या आहेत. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याच्या ओढीने तुम्ही आलेला आहात. काय वेगळी तयारी या स्पर्धेसाठी खास करण्यात आले? नक्कीच आता तिकडून म्हणजे आता घरून निघता वेळेस पोरांची थोडी एक 5-10 मिनटं मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये पोरांशी असं बोलण्यात आलं की मागच्या जे सामने जे आपण आपल्या चुकीने जे हारलोय त्या चुक्या प्रत्येकाच्या मनामध्ये
बघा आपण कुठे कमी पडलो आणि त्या चुक्या ग्राउंडमध्ये करू नका आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% देण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट अशी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, पण प्रत्येकाने स्वतःची गेम जर जीव लावून जर खेळलं गावासाठी तर 100% स्वतःसाठी खेळू नका. आम्हाला हेच करायचे ना, मला असंच करायचे. कॅप्टनचं पण ऐका थोडंसं. यंगस्टर आता झाले आहेत थोडेसे, म्हणजे हवेत असतात. एक षटकार मारला की त्याला असं वाटतं मला वरती घ्यायला पाहिजे. अरे पण ते वरचा एखादा प्लेअर बॅकफुटला असतो ना, त्याला ते थोडंसं प्राधान्य दिलं पाहिजे. कारण तरी ते 4 टुर्नामेंट त्यांनी आपल्या स्वतः जीवावरती जिंकलेले असतात. 2 टुर्नामेंट तो बॅकफुटला आला म्हणून त्याला लगेच डावलून त्याला बाहेर नसतो काढायचा. त्याच्यामुळे ते त्या मीटिंगमध्ये बऱ्याच काही गोष्टी झाल्यात, ते बोलून आलो. आता मित्राचे बघू आता परफॉर्मन्स असेल कसं होते. थँक्यू सो मच नामदेवजी मार्के, तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि जानमान भोतिवली संघाचा कर्णधार, आयोजनाबद्दल काय म्हणाल पवार? आयोजक बोलला तर नितीन आपल्या जितू दादा तर नादच नाही, मस्त आयोजन आहे आणि आम्ही दरवर्षी खेळतोय ते. थँक्यू. या दोन्ही कर्णधारांना आणि दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, अजय डायरे सर. थँक्यू समीर सर. मॅचला सुरुवात झाली आहे 72चं टार्गेट घेऊन. वाह, सुंदर फटका आडव्या बॅटने ऑन साइडला खेचलाय तो ऋषीने षटकार. ही ताकद आहे श्री सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची. 72 धावा चेस करायच्यात, पण अगदी मैदानाच्या आतमध्ये बेधडकपणे त्याने षटकार खेळला. आकाश गायकर वरती हा षटकार होता आणि इथून सुरुवात झाली आहे. देऊन तोडीस तोड उत्तर, धावा चेस करायच्यात 72 आणि त्या 72 धावसंख्येच्या पाठलागाला. आणि आता आणखीन एक जर षटकार लगावला तर विवेक सोनावले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. ऋषीसाठी हा चेंडू आकाश गायकरचा. स्कोर मात्र पहिल्या पॉवर प्ले मध्ये 4 चेंडूमध्ये 6 धावा. एका षटकाराने 72 धावसंख्येपर्यंत आपल्याला सहजपणे पोहोचता येणार नाही, तर असे कित्येक फटके त्याला पेश करावे लागतील. आकाश गायकर नामवंत गोलंदाज दिबा पाटील उमरोली संघाचा अधिराज 11 या नावाने हा संघ खेळतोय. 5वा चेंडू यष्टी उद्ध्वस्त. बॅटर ऋषी इथून आउट. बिग विकेट गॉन. पहिला झटका. थँक्यू डीजे, थँक्यू. श्री खांबाया प्रसन्न माहिरा 11 मार्केवाडी टीमचे कर्णधार आणि त्याचबरोबर जय हनुमान भुतिवली संघाचे कर्णधार. दोन्ही कर्णधारांनी स्टेजच्या दिशेने यावं आणि आयोजकांची आपण तिथे भेट घ्यावी. स्कोर मात्र पहिल्या 5 चेंडूमध्ये तो 6 धावा. एक षटकार ऋषी शिवनारेने पेश केला. असं वाटलं की प्रत्युत्तर तेवढंच बेधडक द्यायला सुरुवात केली, पण त्यानंतर आकाश गायकर समोर 3ही यष्ट्या समोर होत्या आणि तिथे ऋषी आउट झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतो मात्र निलेश शिनारे. श्री सिद्धिविनायक नेरळपाडा संघाकडे देखील मजबूत बॅटिंग लाईन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता स्कोर जरी मोठा असला तरी हे मैदानावरती जी परिस्थिती आहे, फलंदाजांची जी हवा आहे या स्पर्धेमध्ये, त्यानुसार निलेशला देखील बॅटिंग करावी लागेल. अंतिम बॉल, लास्ट बॉल आहे निलेश शिनारे. पॉवर प्ले मध्ये शेवटच्या चेंडूवरती चेंडू फील्ड होईल आणि 7 धावा पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 65 या धावसंख्येची. खरं तर एक कमांड ठेवली ती आकाश गायकरने. या वर्षीचा दिबा पाटील उमरोली संघाचा जर परफॉर्मन्स आपण पाहिला तर 3 टुर्नामेंट नाईटच्या खेळलाय तो दिबा पाटील उमरोली. 1 टुर्नामेंट कल्याण येथे खेळला होता हा संघ. तिथे 3ऱ्या राऊंड पर्यंत हा संघ पोहोचला होता. त्यानंतर दोस्ती चषक बेकरे या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला तो दिबा पाटील उमरोली आणि त्यानंतर A1 जोडी चषक खांडपे या स्पर्धेमध्ये मात्र 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो दिबा पाटील अधिराज 11 उमरोली. आणि त्यांच्या विरोधात खेळणारा श्री सिद्धिविनायक नेरळपाडा संघ मात्र या वर्षीच्या नाईट टुर्नामेंटची स्वप्नवत ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न घेऊन उतरलाय आणि मनसे रायगड चषक 2025 आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची स्पर्धा कदाचित आपल्यासाठी लकी ठरेल, पण त्यासाठी त्यांना पहिला टप्पा
पार करणं गरजेचं आणि तो पहिला टप्पा येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला 65 या धावसंख्येची. ओव्हर नंबर 1 समाप्त केले आकाश गायकरने. त्यानंतर आलाय तो अतुल लोंगले. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला जातोय. जास्त वेळ घेऊ नका या सूचना सातत्याने तुमच्यासाठी आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये खेचलाय निलेश शिनारेने. हा षटकार ही ताकद आहे सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची. की क्रिक ऑनचा हा चेंडू आहे म्हणजे इथे गोलंदाजांचं काही खरं नाही. आणि आता अतुल लोंगले एक चॅलेंजिंग बॅटरच्या अगेन्स्ट ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथून पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसरी साठी प्रयत्न होईल का? थांबलाय निलेश. 1 रन इथून मिळेल. स्कोर इथून 72 चेस करायचे आणि स्कोर झालाय तो मात्र 14. एक एक चेंडू नंतर या मॅचची रंगत वाढत जाईल कारण हे मैदान इतकं छान आहे की तिथे चेंडूही तेवढे भारी येत आहेत आणि फलंदाजांच्या रडार मध्ये आल्यानंतर मात्र चेंडू सीमा पार जातोय. त्यामुळे मनसे रायगड चषकाची स्पर्धा सर्वाधिक षटकार कदाचित कर्जतच्या नाईट टुर्नामेंट मध्ये लागणारी ती स्पर्धा ठरेल. इतकी जबरदस्त बॅटिंग. अक्षय मात्रेचा हा फटका अडवण्याचा प्रयत्न झाला. हाताला स्पर्श करत चेंडू मागे चाललाय. दुसऱ्या धाव्याचे एफर्ट्स लावले जातात आणि 2 धावा इथून पूर्ण. अक्षय मात्रे इनिंग बॅलन्स करण्याचं काम करतोय. त्याला माहिती आहे की आपल्याकडे हार्ड हिटर निलेश शिनारे. त्यामुळे डाव पुढे घेऊन कसा जाता येईल शेवटपर्यंत हा सामना कसा आपल्याला खेचता येईल याचे प्रयत्न अक्षय मात्रेच्या माध्यमातून समोर येतो अतुल लोंगले. फटका अक्षयचा. पुनशा फिल्डिंग चांगली. फेक आणि खरं तर अक्षय मात्रे इथे पोहोचलाय. 1 रन आणि 1 रनने स्कोर झालाय 17 या अंकावरती. 2 ओव्हरचा खरं तर आताचा स्पेल आपण बघतोय. 4 चेंडू अतुलचे संपलेत आणि इथून मात्र थांबून चालणार नाही. सिंगल डबलने स्कोर मात्र पुढे चाललाय पण षटकार चौकारांची आतिषबाजी देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे नेरळपाडा टीमला. निलेश साठी हा चेंडू. गती थोडी कमी होती. निलेश खरं तर हा चांगला चेंडू त्याने मिस केला आणि 5वा चेंडू अतुल लोंगलेने इथे ओव्हर नंबर 2 मध्ये टाकत असताना स्कोर येतो मात्र 72 धावांचं टार्गेट इथे चेस करायचं आणि धावा आहेत ते फक्त 17. अतुल लोंगले लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. समोर येतो निलेश. फुल टॉस. पॉवरफुल शॉट प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये ठोकलाय निलेशने षटकार. ओव्हरचा खेळ इथून समाप्त होत असताना धावा त्या धावा फलकावरती 23 नेरळपाडा या संघाच्या. नामदेव मार्के आपण कुठे असाल तर स्टेज कडे आपण यावं. 3 ओव्हर इथून शिल्लक राहणार आणि 3 ओव्हर मध्ये स्कोर पाहिजे तो 49 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आकाश गायकरने 7 धावा अवघ्या दिल्या होत्या. अतुल आला आणि त्याने 16 धावा इथून खर्च केल्या. पण नेरळपाडा संघ देखील ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय सुरुवातीला अडचणी निर्माण केल्या आकाश गायकरने पण त्यानंतर जी बॅटिंग केली निलेश शिनारेने 2 फटके खरं तर त्याने क्लिअर केले बाउंड्री पार. आता 18 बॉल 49चं समीकरण आहे. पुन्हा आकाश गायकर आलाय संघासाठी एक विश्वास घेऊन. पण दुसऱ्या बाजूला जर बॅटिंग पाहिली तर अक्षय मात्र आतापर्यंत तरी शांत आहे पण ही शांतता फार काळ टिकणार नाही कारण आता निलेशची बॅटिंग बघून चार्जेबल बॅटिंग अक्षय मात्रेला देखील करावी लागेल. पहिलाच बॉल रडार मध्ये भरपूर उंच खेचलाय स्टेज वरती मनसे रायगड चषकाचा हा षटकार. अक्षय मात्रे आकाश गायकर वरती लगावलाय तो 6.
अक्षय म्हात्रेने देखील आता आपल्या आक्रमक खेळीला सुरुवात केली. फुल टॉस वन्स अगेन बॅक टू बॅक. दुसरा षटकार अक्षय म्हात्रेचा. आकाश गायकर वरती ही तुफानी बॅटिंग अक्षय म्हात्रे. चेक केलं जाईल अबोव दी वेस्ट. आकाश गायकर वरती 2 लगातार सिक्सर त्याने लगावलेत आणि निर्णय पेंडिंग आहे. थर्ड अंपायर इथून पूर्णपणे ऑब्झर्व करत असताना हा डिसिजन एक्झॅक्ट काय असेल याची वाट पाहतोय तो दिबा पाटील अधिराज 11 उमरोली संघ. फेअर डिलिव्हरी षटकार मिळेल सिद्धिविनायक नेरलपाडा संघाला आणि या षटकाराने स्कोर झालाय तो मात्र 35. या क्रीडांगणावरती मनसे रायगड चषकामध्ये आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या स्पर्धेमध्ये खरं तर चेंडूची चॉईस ज्यांनी केली ना त्याला खरं तर गोलंदाज विचार करत असेल की चेंडूची चॉईस भारी आहे. कारण फलंदाज ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत चेंडू बॅट वरती आला रडार मध्ये आला की तो सीमा पारच जातोय. त्यामुळे थोडं गोलंदाजांसाठी कठीण होऊन बसलंय. आकाश गायकर या संघाचा हा हुकमी एका ज्याने दोस्ती चषक बेकरेच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज जिंकली. यावर्षी 3 टुर्नामेंटमध्ये 2 टुर्नामेंट हा संघ जिंकलाय आणि त्यातही मॅन ऑफ द सिरीज ठरला होता तो आकाश गायकर. गरज या संघाला या क्षणी ती मात्र एक चांगल्या बॉलिंगची. कारण स्कोर वेगाने चाललाय. स्कोर आता चेस करायचा आहे. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये गरज आहे ती मात्र 37 धावसंख्येची. इथून जर एखादी विकेट जर ब्रेक थ्रू मिळवला तर कदाचित कमबॅक करता येईल अधिराज 11 दिबा पाटील उमरोलीला आणि कमबॅकची गरज आहे. कारण समोर अक्षय म्हात्रे देखील आता विध्वंसक बॅटिंग करत असताना 2 षटकार त्याने खेळलेत. फिल्डिंगमध्ये थोडा चेंजेस केला जातोय. बी फास्ट जास्त वेळ आपण घेऊ नका या सूचना तुमच्यासाठी आहेत. अक्षय म्हात्रेला रोखण्यासाठी आकाश गायकरला आपल्या गोलंदाजीची कलात्मकता दाखवावी लागेल. कारण जर असे षटकार येत राहिले तर कदाचित 5 षटकांच्या आतमध्येच संघ दावा चेस करेल. कमी गतीचा चेंडू अक्षय म्हात्रेला बीट करत आकाश गायकरने या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. 2 षटकारानंतर फलंदाजाला खाली खरं तर आणावं लागलं त्या आकाश गायकरला आणि हा चेंडू मात्र भरपूर कॉन्फिडन्स देऊन जाईल आकाश गायकरला. अधिराज 11 दिबा पाटील उमरोलीला. स्कोर येतो मात्र 35. चौथा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आकाश गायकरच्या गोलंदाजीची धमक. आणखीन एक डॉट बॉल. 2 चेंडू अक्षय म्हात्रेचे होते त्यानंतर 2 चेंडूवरती कमबॅक राहिलं ते आकाश गायकरचं आणि धावा इथून येणाऱ्या 14 चेंडूमध्ये करायच्या ती मॅच जिंकण्यासाठी 35. जर का सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या. सुपर ओव्हरच्याही चान्सेस आहेत संघाकडे पण अक्षयला इथून 2 चेंडू डॉट आले. थोडं टेन्शन जरूर आहे कारण समोर येतो आकाश गायकर. आकाशचा हा चेंडू व्हॉट अ बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी. 3 लगातार डॉट बॉल टाकलेत आकाश गायकरने. पूर्णपणे हवी ठरला मागच्या 3 चेंडूमध्ये पण आता अक्षय म्हात्रेला मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू बघावा लागेल पाहावा लागेल. ऑब्झर्वेशन केल्यानंतर बॅटिंग त्याला करावी लागेल कारण इथे 3 लगातार डॉट बॉल आलेत आणि शेवटचा अंतिम बॉल ओव्हर नंबर 3चा. लास्ट बॉल आहे हवेत आहे भरपूर उंच आहे चेंडू. आकाश गायकर स्वतः कॅच इथून ड्रॉप. 1 रनने ओव्हर नंबर 3चा खेळ इथून पूर्ण होईल. 3 ओव्हरमध्ये स्कोर झालाय तो मात्र 36. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा चेस करायच्या त्या मात्र 36. मनसे रायगड चषक 2025 पहिली रात्र. आदरणीय मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये खरं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्ही बघत आहात. ही क्रेज आहे खरं तर क्रिकेटची आणि त्याहून अधिक क्रेज आहे ती मात्र आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या मनसे रायगड चषकाची. मनसे रायगड चषकाची भव्यता तुम्ही पाहत आहात आणि ज्या पद्धतीने खेळाडू या स्पर्धेचं कौतुक करतायत प्रेक्षक या स्पर्धेचं कौतुक करतायत. खरं तर
रायगड जिल्ह्यामधील सर्व खेळाडूंच्या पसंतीस उतरणारी ही नंबर 1 स्पर्धा, कारण एका रात्रीमध्ये 8 संघ आणि त्याहूनही खेळाडूंना टी शर्ट खरं तर पहिल्यांदाच या वर्षी आपण बघतो आणि ती ही स्पर्धा आहे ती मात्र जितेंद्रभाई पाटील यांची. 3 ओव्हरमध्ये स्कोर 36, येणारे 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. 50% अंतर कापलंय सिद्धिविनायक नेरळपाडा टीमने. अजून 36 धावा 12 चेंडूमध्ये करायचे आहेत. म्हणजे षटकारांच्या बाचात सांगायचं झालं तर 12 चेंडूमध्ये 6 षटकार खेळायचे आहेत आणि त्या पद्धतीने बॅटिंग सिद्धिविनायक नेरळपाडा टीमकडे देखील आहे. अक्षय चांगली बॅटिंग करतोय, निलेश चांगली बॅटिंग करतोय, पण यांना थांबवायचं आहे. आकाश लोंगले अनुभवी गोलंदाजाचा वापर ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिला समोर केलाय, स्टंप वरती लागलाय, प्रयत्न होते आकाशचे पण स्पर्श झाला नाही. 1 रन इथून कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता मात्र निलेश शिनारे स्ट्राईक वरती आलाय. खरं तर तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय की पहिल्या मॅच मध्ये 58 धावा चेस झाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील तुफानी बॅटिंग पेश केली आहे, पण धावा संख्येला रोखण्यासाठी आता अडचणी आहेत त्या मात्र गोलंदाजांच्या आणि त्याला पार करावं लागेल ते फलंदाजांना. आकाशचा हा चेंडू, निलेशचा फटका हवेत आहे. खेळाडू भरपूर दूरवरून आलेत, जजमेंट चुकलं, चेंडू सीमा पार. एका टप्प्याने बॉल बाउंड्री पार, ठोकलाय तो चौकार. इथून मात्र येणाऱ्या 10 चेंडू मध्ये आता धावा पाहिजे ते 31. स्कोर आता थोडा समीप दिसतोय, पण असे फटके खेळावे लागतील निलेशला. आकाश लोंगले देखील आपला अनुभव दाखवत असताना बॉलिंग करतोय. धावेचा कॉल आहे, फलंदाज धावलेत अक्षय. रन कंप्लीट. फिल्डिंग मध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट दाखवावी लागेल टीम आदिराज 11 दिबा पाटील उमरोलीला, कारण आता सामना क्लोज एन्काउंटर कडे जाताना तुम्हाला दिसेल, कारण 9 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या मात्र 30. हा सामना रोमांचक स्थितीमध्ये आणून ठेवलाय खरं तर फलंदाजांनी, कारण विकेट एकच गेलेली आहे. पण त्यानंतर आकाश ओव्हर नंबर 4 मध्ये बॉल 4था. समोर ताकद झोकली आहे अक्षय म्हात्रेने, पण त्यावरती फिल्डिंग भारी, बाउंड्री लाईन समीप कॅच. जी विकेट हवी होती अक्षयची ती विकेट आदिराज 11 दिबा पाटील उमरोलीच्या खात्यात. या विकेटने मात्र थोडी निराशा जरूर झाली असेल नेरळपाडा टीमच्या समर्थकांची, पण मॅच अजूनही संपलेली नाहीये. येणारे 8 बॉल आणि विजयासाठी रन्स पाहिजेत त्या मात्र 30. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले ते मात्र सचिन. आकाश लोंगलेने मात्र या ओव्हरमध्ये जो ब्रेक थ्रू हवा होता टीमला तो इथे मिळवून दिलाय. 5वा चेंडू, फटका चांगला आहे, खेळाडू आहे त्या ठिकाणी स्वीपर मध्ये, थोडी मिसफील झाली. दुसरीचा प्रयत्न इथून सुरू झालाय. पुन्हा एकदा मिसफील, फायदा मिळाला तो नेरळपाडा टीमला. स्कोर 3 ने वाढेल. जिथे 1 मिळायला हवी होती तिथे धावा मिळाल्या त्या मात्र 3 आणि स्कोर जो 8 मध्ये 30 हवा होता तो आता 7 मध्ये 27. 7 बॉल 27. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. किमान 26 धावा जरी केल्या सिद्धिविनायक नेरळपाडा टीमने तरी देखील मनसे रायगड चषकामध्ये आपलं आव्हान ते कायम ठेवतील. त्यासाठी आकाश लोंगलेचा हा महत्वाचा चेंडू आहे ओव्हर नंबर 4 चा, ज्याचा सामना करणार तो मात्र निलेश शिनारे. 7 बॉल 27 धावांची आवश्यकता. फटका निलेश शिनारेचा, चेंडू सीमा पार आणि पंच या ठिकाणी चेक केलं जाईल. एक्झॅक्ट चेंडू
आउट ऑफ द पार्क आहे की थोड्या फरकाने चौकार आहे. डिसिजन इथून येईल. निलेश शिनारे काय तुफानी बॅटिंग करतोय. 7-27 होता आणि या ठिकाणी निर्णय षटकार. निलेश शिनारेने षटकार ठोकलाय. सामना पोहोचलाय 6 चेंडू. गरज आहे ती मात्र आता 21 या धावसंख्येची आणि यानंतर होणारा सामना दोन्ही संघ मात्र इथून रेडी असतील. मार्केवाडी आणि त्याचबरोबर भुतिवली. पण काय सामना इथून रंगताना दिसतोय. 72 धावा मोठी धावसंख्या उभारून देखील विजयाची खात्री नाही. खरं तर ही मजा आहे ती मात्र मनसे रायगड चषकाची. तुफानी हल्ला फलंदाजांचा सुरू आहे. गोलंदाजांचा बचाव तंत्राचा वापर देखील सुरू आहे आणि आज या मैदानाच्या आतमध्ये ती 72 धावसंख्या नेरळपाडा संघ चेस करणार का की त्या धावसंख्येला 6 बॉलमध्ये 21 गोलंदाज इथून रोखणार का. तमाम क्रीडा रसिकांच्या खरं तर अत्यंत आवडीची स्पर्धा म्हटलं तर जितेंद्रभाई पाटील यांची मनसे रायगड चषकाची स्पर्धा. भरपूर पारितोषिक असणारी ही स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्ही बघू शकाल आकर्षक बाईक, त्यानंतर 4 सायकल देखील तुम्ही इथे बघू शकाल. बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर, विकेट कीपर अशा 4 सायकल तुम्ही बघू शकाल आणि त्याहूनही अत्यंत मानाची मनसे रायगड चषकाच्या आकर्षक ट्रॉफीज तुम्ही इथे बघू शकाल. आणि आता हा सामना 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. सिद्धिविनायक नेरळपाडा संघ समोर लक्ष आहे. गोलंदाज अधिराज 11 दिबा पाटील उमरोली टीम कडून इंद्रजित या गोलंदाजाचा वापर. एक नवीन गोलंदाजीचं अस्त्र इथून बाहेर काढलंय ते अधिराज 11 दिबा पाटील उमरोली टीमने. आणि आता येणारे 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू ऑन साइडला खेचलाय. खेळाडू आहे, बॉल कव्हर झालाय, 1 धाव. आता पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली ती निलेश शिनारेने. हा सामना माझ्या संघासाठी मी जिंकून देईल हा कॉन्फिडन्स घेऊन निलेश स्ट्राइक वरती पोहोचलाय आणि 5 बॉलमध्ये रन्स पाहिजेत त्या 20. तमाम क्रीडा रक्षक जे मात्र tenniscricket.in वरती या सामन्याचा आनंद घेत आहेत, मनसे रायगड चषकाचा आनंद घेत आहेत. जितेंद्रभाई पाटील आणि भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली यांच्या वतीने तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे की 5 चेंडू 20 धावांचा हा सामना. इथे बाजी कोण मारणार, उमरोली की नेरळपाडा. काही क्षण या सामन्याचे. चेंडू 5 धावा पाहिजेत 20. इंद्रजितचा हा चेंडू, डॉट बॉलची फेक, टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये. आता राहिले चेंडू 4 धावा पाहिजेत 20. निलेशला इथून मात्र बघावं लागेल कारण सामना अजूनही दोनही टीम कडे 50-50 अशी मॅच आहे. 4 बॉल आहेत आणि 20 धावांची गरज आहे. जो मुश्किलों से डरते हैं वो जीत नहीं पाते, जो तूफानों से लढते वही इतिहास बनाते. आणि आता खरं तर या मॅच मध्ये 4 बॉल आणि 20. इंद्रजित थोडं टेन्शन दोघांकडे जरूर आहे पण आता टेन्शन मध्ये कोण बाजी मारणार आहे बघायचं. एकच जाव. कॅच ड्रॉप झाली. भरपूर प्रयत्न होते खरं तर त्या ठिकाणी. विकेट किपर निलेशला मात्र स्ट्राइक पासून दूर ठेवलं. 3 बॉल आता गरज होती मात्र 19 धावसंख्येची. दिलीपने भरपूर प्रयत्न केले, कॅच हातात आला नाही पण मॅच हातात येण्यासाठी आता एक महत्वाचा चेंडू आहे तो इंद्रजित या गोलंदाजाचा. मनसे रायगड चषकातील आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना जिथे मात्र 3 बॉल 19 धावांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये जर 3 षटकार खेचले तर सामना टाय होऊ शकतो आणि टाय सामना जर झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. क्रिकेटला आणखीन रंगतदार बनवण्याचा प्रयत्न मात्र मनसे रायगड चषकामध्ये करण्यात आलाय. जास्त वेळ घेऊ नका. अधिराज 11 दिबा पाटील उमरोली. सामना जरूर रोमांचक स्थितीमध्ये आणि 3 बॉल 19 इम्पॉर्टंट बॉल ऑफ द मॅच.
फटका आउट ऑफ द पार्क. मॅच मध्ये टर्न आणणारा हा षटकार. 3:19 होत्या. या षटकाराने स्कोर आता 2 बॉल 13 धावा संख्येची गरज आहे. टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. त्यामुळे आता पुन्हा एकदा इंद्रजित कसा चेंडू टाकणार आणि त्यावरती फलंदाज सचिन कशी बॅटिंग करणार. तुडुंब प्रेक्षकांनी भरलेले हे क्रीडांगण, मनसे रायगड चषकाची ही भव्यता आणि या वातावरणामध्ये आता हा सामना पोहोचला. 2 बॉल आणि 13 धावा. दुसऱ्या बाजूने मात्र सल्ले दिले जात आहेत. गोलंदाजाला सांगितलं जातं की एक गोल्डन चेंडू तुला टाकायचा आहे जिथे आपल्या विजयाची खात्री असेल. तर समोर फलंदाजालाही सांगितलं जात आहे आणखीन एक षटकार तुला ठोकायचा आहे जिथे मात्र मॅच मध्ये आपल्याला शिरकाव करता येईल. 2 बॉल 13 धावा. गोलंदाज की फलंदाज, उमरोली की नेरलपाडा. गोलंदाजाचा चेंडू मिस केला फलंदाजाने. थोडा खाली राहिला चेंडू. षटकार हवा होता या चेंडूवरती. आता तिथे खेळायला मजाच येते. आकाश, आणखीन एक ऐकायला आवडेल की आतापर्यंत तुझी ही कितवी 50 होती, कितवा अर्धशतक होतं? तिथून खेळतोय ना, तिथून फर्स्ट 50 आहे. एकदा जोरदार